इयत्ता 4थीचा सिलेबस चेंज झाला आहे, त्यामुळे गणितात हा दुसरा धडा आहे, संख्यांशी खेळूया. मी अगोदर टाकलं होतं ते अगोदरच्या सिलेबसप्रमाणे होतं. तर संख्यांशी खेळूया यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत आपण 100पर्यंतच्या संख्या पाहिलेल्या होत्या, आता 1000शी ओळख करून देणार आहेत. तर हे एक संभाषण आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर दुसऱ्या पेजवर आहे 1000 ही संख्या कशी तयार होते. 9 शतक. 9 शतक म्हणजे काय? 1 शतक म्हणजे 100. 9 शतक म्हणजे 900. 9 दशक म्हणजे 9 गुणिले 10. 10चा 1 दशक होतो म्हणजे 90 अधिक 9 एकक. 9 एकक म्हणजे 9च आणि 1 एकक म्हणजे 999 अधिक 1 बरोबर 1000 एककांचा एक घन तयार होतो. हे घन मी कसं तयार झाले ते दाखवलं आहे. इथे दाखवलं आहे बघा, 999 अधिक 1 बरोबर 1000. म्हणजेच 999 अधिक 1 ही बेरीज केली तर अशा प्रकारे 1000 तयार होते. तर विविध रूपात आपल्याला 1000 कसं लिहिता येतात. 1000 म्हणजेच 10 शतक, 9 शतक अधिक 10 दशक, 100 दशक, 1000 एकक, 9 शतक अधिक 9 दशक अधिक 10 एकक. आता खेळातून गणित म्हणजे 1000 कशा कशा प्रकारे आपल्याला लिहिता येऊ शकतं. तर बघा, त्यांनी करून दाखवलं आहे. 500 अधिक 500 1000, 700 अधिक 300 ह्यांची बेरीज 1000 होते. आता इथे दाखवलं आहे प्लस 600 म्हणजे 600. 1000मधून आपण 600 वजा केलं तर काय येईल ते आपण इथे लिहायचं आहे. इथे काय येईल तर 400 संख्या येईल. 1000मधून 200 वजा केलं तर राहील 800 म्हणजे 200 अधिक 800ची बेरीज 1000 येईल. अशीच आपल्याला कोणती अजून एक संख्या लिहिता येईल इथे याचा विचार करूया. 100 अधिक 900 केला तर त्यांची ही बेरीज 1000 होईल. इथे तुम्ही लिहू शकता 100 अधिक 900. 4 अंकी संख्या आणि त्याची ओळख ह्या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. तर बघा, घन दिलेले आहेत कसे. 1000 ही संख्या म्हणजे 1000, 0 शतक, दशक आणि एकक म्हणजे कशा प्रकारे आपल्याला ती लिहायची आहे ते दिलेलं आहे. 3000 कसं लिहिलेलं आहे तर 3000 0 शतक, दशक, एकक. 6000 ही त्याप्रमाणे आहे. 1010मध्ये दशक मात्र 1 आहे. कोणतीही संख्या 4 अंकी लिहिताना पहिली 1000ची, मग शतकची, मग दशकची आणि मग एककची अशा प्रकारे संख्या असते. 2003 ही संख्या ही कशी लिहिणार. 2000 0 शतक, 0 दशक आणि 3 एकक. आता 4129 ही संख्या कशी लिहिणार. 4000 1 शतक, 2 दशक आणि 9 एकक.